माझा थेट प्रश्न आहे सरकार आणि राजकारणी लोकांना. NTची परीक्षा वारंवार कशी काय लीक होते हो? दरवर्षीचीच कथा आहे. आमचे लेकरं नीटच्या परीक्षेसाठी जीवाचं रान करतात. 10वीपासून त्याच्या डोक्यावर टेन्शन असते नीटच्या परीक्षेचं, 12वीचं. ऐन वेळेवर जर पेपर लीक होऊन राहिला आहे तर तुमची ब्युरोक्रेसी आणि राजकारण कुठे काम करत आहे? माझा विरोध ब्युरोक्रेसीला नाही, माझा विरोध राजकारणी लोकांना आहे. कारण ब्युरोक्रेट हे जे आहे, नोकरशाही जी आहे, हे शिकून सवरून त्या पदापर्यंत पोचलेली आहे. राजकारणी पोचले आहे का? आणि राजकारणाचे पोरं बाहेर फॉरेनमध्ये शिकून राहिले, एकदम HD क्वालिटीमध्ये ICSE CBSEच्या वरचा ICSE मध्ये शिक्षण घेत आहे. आमची लेकरं सरकारी शाळेमध्ये. सरकारी शाळा तुम्ही बंद पडून राहिले. महाराष्ट्रातल्या 33,000 शाळा बंद पडल्या. वरून तुम्ही नाटकं करता की मराठीचा बोलबाला झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे? शाळा बंद करून. त्याच्यात आमचं गरिबाचं लेकरू कसं तरी शिकून सवरून 10वीपर्यंत कशी तरी 90-95 काहीतरी मार्क आणते 85च्या अभाव, आणि त्यात तो स्वप्न बघतो की मी डॉक्टर बनीन. नीट परीक्षा कायसाठी आहे? माणसाचा डॉक्टर आणि ढोराचा डॉक्टर, बरोबर आहे, वेटरनरी डॉक्टर आणि ह्युमन डॉक्टर. त्यात जर तुम्ही वेळेवर घोटाळा करून राहिले असन तर आमच्या लेकरांनी कोणाकडे पाहावं? पहिलेच आमच्या गोरगरिबापाशी, शेतकऱ्याच्या पोरेपाशी पैसा आहे नाही. कसे तरी अरेंज करून, कसं तरी कर्ज काढून, लेकराकडनं अपेक्षा ठेवून, लेकरूसुद्धा जीवाचं रान करून, त्याच्या रक्ताचं पाणी करून तो अभ्यास करतो. आणि तुम्ही वेळेवर म्हणता पेपर लीक झाला. असा कसा पेपर लीक झाला? लहान पोराच्या डायपरमधलं पाणी खाली सांडत नाही आणि तुमचे पेपर डायरेक्ट लीक होते. एवढी ब्युरोक्रेसीची मदत झाली? कारण हो झाली. काऊन? कारण ब्युरोक्रेसीवर कमांड कोणाची आहे? सत्ता कोणाची आहे? राजकारण्याची. हे जे पेपर लीक आहे कम्प्लिटली राजकारण्यांचा हात, हस्तक्षेप आहे. वरचा पावर जसा असेल तसा खालीपर्यंत येणार ना, की खालच्यापासून वरपर्यंत जाणार? माझी सरकार आणि राजकारणी लोकांना विनंती आहे, आमच्या गोरगरिबावर लक्ष असू द्या. तुमचे पैसे 50 करोडाचे 5 वर्षामध्ये 500 करोडच्या वर जाते, ठीक आहे, आणि आमचेवाले 50,000वरून 20,000 येऊन राहिले. आम्ही कसं जगावं? गरिबाच्या लेकरांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी, इन्फॉर्मल वर्करच्या पोरांनी शिकायचं कसं? शिकायचं की नाही? का तुमची हमाली करायची वारंवार? फक्त 17 उतरायलाच येऊ का आम्ही? आणि माझं सगळ्या लोकांना नम्र निवेदन आहे, आता तरी जागृत व्हा. बैलासारखं कोणाच्या मागं धावू नका. प्रश्न विचारणं शिका. खूप झालं. चूप बसणं, पाहणं, मुकजडेपणा सोडा. बॉयलर हा शब्द, बॉयलरपणा सोडा. सगळ्यात पहिलं प्रश्न विचारणं शिका. शाहू फुले, आंबेडकर या सगळ्यांना एकदा वाचा. हे जे भ्रमित करू राहिले ना आपल्याला, पॉसिबल नाही आहे ते. आपण काही वाचलंच नाही ना. आपल्या थोर महापुरुषांना कधी वाचलाय आपण? आणि मग हे राजकारणी लोक येऊन आपल्याला वेळेवर टप्प्यात येऊन जाते आणि आपण त्याच्यातच घुसून जातो. तर माझा प्रश्न हा आहे, पेपर वारंवार लीक कसे होते? आणि हे फक्त NTA जेव्हापासून आला आहे ना तेव्हापासून एवढा घोटाळा झाला आहे परीक्षेमध्ये. सारखं लीक. कशाला लीक? कोण सिस्टीम नाही आहे का? जो भारत देश अमेरिकेसारख्या कंट्रीला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करू राहिला, त्या देशामधल्या पेपर लीक होऊन राहिले. असं वारंवार का होतंय? हा माझा प्रश्न आहे आणि हा सगळ्या सामान्य जनतेचा प्रश्न आहे. आणि हा सगळ्यांना विचारायला पाहिजे. आणि हे विचारण्याची जी वृत्ती आहे ती गावापासून तर नॅशनल लेवलपर्यंत असायला पाहिजे. याच्या पुढं फक्त NTAच नाही ना, MPSCची, UPSCची सगळे पेपर लीक. असे कसे लीक? आणि ज्या पोराचा एज क्रायटेरिया खतम होऊन राहिला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन राहिला, त्याचं काय? वरून ज्या पोरांचा एज क्रायटेरिया खतम झालेला त्यांचा लग्नाचा प्रश्न आहे. समाज त्याच्याकडे तू काय करतं, एकच प्रश्न असते, तू काय करतं? अबे यार, काय करतं? काय नोकऱ्याच नाही, आम्ही करू काय? परीक्षा देऊन नोकऱ्या घेऊ ना. आणि पुरीच्या घरचेवाले प्रॉपर्टी विचारते 25 वर्षामध्ये. बंगला आहे का म्हणते, शेती आहे का म्हणते, आणि त्याच्या पोट्टीला विचारा चालता का वावरात? तर ते नाही जमत. कायसाठी पाहिजे वावर आणि घर? काऊन? तुमची पोरगी शिकून राहिली ना आता. इक्वॅलिटी प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोर असायला पाहिजे. पोरांनी का आत्महत्या करावी का? शेतकऱ्यांनी आत्महत्याच करावी?
आणि तुमचे पोरं फॉरेनमध्ये शिकावे, CBSE ICSE मध्ये शिकावे ना, आमचे पोरं जिल्हा परिषदमध्ये पण शिकू नये. हा अन्याय का? किती दिवस सहन करायचं आम्ही हे? आम्ही जॉब मागतो, जॉब नाही मिळून राहिला. हायर एज्युकेशन मागून राहिलो, हायर एज्युकेशनसाठी पैसा लागू राहिला. पैसा कुठून आणायचा? आमच्या बापापाशी पहिलेच पैसा नाही आहे. आम्ही शेतकऱ्याची मुलं, कुठून आणायचा पैसा? बँकेकडे जातो ते म्हणते कोलॅटरल द्या, मॉर्टगेज द्या, कुठून द्यायचं? सिबिल स्कोअर द्या, कुठून द्यायचं? क्रेडिट स्कोअर द्या, कुठून द्यायचं? आमच्यापाशी खायचे पैसे नाही उरू राहिले. शिक्षण कसं तरी घेऊन राहिला, त्याच्यात तुम्ही पेपर लीक करू राहिले. माझं चिडण्याचं कारण हे एकदम साहजिक आहे. युवा वर्गानं पाहायचं कोणाकडे?